सध्या आपण आढावा घेतोय अलिबाग येथील ईव्हीएम मशीनचा स्ट्रॉंग रूमचा। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जगदीश शहा या विद्यालयामध्ये हे जे ईव्हीएम मशीन जे आहे ते या ठिकाणी ठेवलेले आहेत। आपण जर पाहिलं तर कडेकोट या ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। राज्य राखीव पोलीस बळ असेल, त्यानंतर जिल्हा पोलीस असेल, यांचा कडेकोट पहारा जो आहे तो या ठिकाणी दिला गेलेला आहे। आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रतीक पाटील सर, जे पोलीस उपनिरीक्षक या ठिकाणी आहेत। सर, कशा पद्धतीचा इथे बंदोबस्त आहे? योग्यतेप्रमाणे नेहमीप्रमाणे योग्यता साधारण किती पोलीस या ठिकाणी तैनात आहेत? 4 SRPFचे जवान आहेत आणि 3 पोलीस ठाण्याचे जवान आहेत। आणि सर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कशी नजर आहे? किती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत या ठिकाणी? ते निवडणूक आयोगाने बसवलेले कॅमेरे पण आहेत आणि अगोदरचे PS शाळेचे पण कॅमेरे आहेत। निवडणूक आयोगाच्या मार्फत किती सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत? 5 कॅमेरे। 5 कॅमेरे, बरोबर आहे। आपण सध्या पाहिलं तर कोकण एज्युकेशन सोसायटीचं हे शहा विद्यालय आहे आणि या ठिकाणी अलिबाग नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि कडेकोट पोलीस बंदोबस्ताचा 24 तास पहाऱ्यामध्ये या ईव्हीएम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। राज वैशम, TVN मराठी, अलिबाग, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।